पारंपरिक पिकांच्या वाढत्या खर्चामुळे शेती परवडत नसल्याचा अनुभव अनेक शेतकऱ्यांना येतोय। लातूर जिल्ह्यातील देवणी इथल्या अमर मुरके यांनाही पारंपरिक पिकातून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं, त्यामुळे त्यांनी उसाला पर्याय असणाऱ्या पिकाचा शोध सुरू केला। दैनिक ॲग्रोमधून त्यांना आले पिकाची माहिती मिळाली। गेल्या 5 वर्षांपासून ते आल्या पिकातून चांगला नफा कमवतात। यावर्षी दुष्काळी परिस्थिती एका एकरातल्या आले पिकातून त्यांना खर्च वजा जाता 6 लाख रुपयांचा नफा मिळणार आहे। आज आपण अमर मुरके यांच्या आले पिकाची यशोगाथा पाहण्यासाठी लातूर जिल्ह्यात जाऊया। देवणी इथल्या अमर मुरके यांचं पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राजकारणात विविध पदांवर काम केलं। राजकारणात वाईट अनुभव आल्यानंतर 2000 पासून त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली। त्यांच्याकडे वडिलोपार्जित 13 एकर शेती आहे। सुरुवातीला ऊस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर यासारखी पारंपरिक पिकं घेतली। पारंपरिक पिकातून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं, त्यामुळे त्यांनी पर्यायी पिकाचा शोध सुरू केला। दैनिक ॲग्रोवनच्या नियमित वाचनातून त्यांना आलं पिकाची माहिती मिळाली। त्यानंतर त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात जाऊन आलं पिकाची शास्त्रीय माहिती घेतली। त्यानंतर ते 2010 पासून माहीम जातीच्या आलं पिकाची नियमितपणे लागवड करतायत। 2002 पासून शेती करतो। शेतीमध्ये पारंपरिक पिके घेत होतो। सोयाबीन, मूग, उडीद, तूर आणि ऊस असे पिके घेत होतो, पण शिल्लक पैसा काही राहत नव्हता। त्याच्यामुळे ॲग्रोवनचा सतत वाचक असल्यामुळे मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोरेगाव, पुणे जिल्ह्यामध्ये कानापूर, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बहिरगाव कन्नड तालुक्यामध्ये आहे, तिथे जाऊन अद्रक या पिकाची पाहणी केली आणि एकरी उच्चांकी उत्पादन ते लोक करत होते। ते पाहून आम्ही 2010 पासून माझ्या शेतामध्ये अद्रक हे पीक घेण्याचं सुरुवात केलं। आलं लागवडीसाठी सुरुवातीला त्यांनी 1 एकर शेतीची नांगरणी, कोळपणी केली। कोळपणी करून बेड तयार केले। 2 बेडमध्ये 5 फूट आणि 9 इंचाचं अंतर ठेवून कंदाची लागवड मे 2014 मध्ये केली। लागवडीच्या वेळेस बेसल डोस दिला। सर्वप्रथम आम्ही नांगरणी 2 वेळेस नांगरणी, जमीन भुसभुशीत करण्यासाठी नांगरणी केली। कोळप हे सगळे मशागत करून 5 फुटाच्या बेड टाकल्या आणि त्यानंतर अद्रक या पिकाची लागवड 5 बाय 9 इंचावर करण्याचं निश्चित करून शेणखत बेडवरच टाकण्यात आलं आणि त्यानंतर बेसल डोसमध्ये आम्ही 10-26-26 झिंक सल्फेट, बोरान असे मायक्रोन्यूटन सर्व मिळून आणि कंदकूज होऊ नये म्हणून प्रिकॉशन म्हणून आम्ही त्याला थेमेटचा वापर 10 किलो त्या बेसल डोसमध्ये घालून लावण केली। लावण केल्यानंतर 25 ते 30 दिवसामध्ये याची उगवण झाली। त्यानंतर उगवण झाल्यानंतर 25 दिवसाला पुन्हा एक दुसरा डोस दिला खताचा। त्याच्यामध्ये 3 पोते 10-26-26 आणि मायक्रोन्यूटनमध्ये मागे जे वापरलं होतं तेच मायक्रोन्यूटन त्याच्यामध्ये सर्व मिश्रण करून पेरणी करून टाकली। देवणी तालुक्यात यावर्षी पाऊस कमी झाल्यानं शेतकरी हवालदिल आहे। मुरके यांच्याकडे 1 विहीर आहे। आलं पिकाला पाणी देण्यासाठी ठिबकचा वापर होत असल्यानं पाण्याची बचत होते। पिकाच्या 60 दिवसाच्या वाढीनंतर 10-26-26 आणि थायमेट यांची दिवसाआड महिनाभर खताची मात्रा दिली। तसंच करपा, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी वेळोवेळी कीडनाशकांचा वापर केला। 3ऱ्या महिन्यापासून ड्रिपमध्ये मिश्रण होणारे खतं याचा वापर करण्यास सुरुवात केली। त्यामध्ये 19-19 25 किलो दर 2 दिवसाला 2 किलो या प्रमाणात आम्ही 1 महिन्याचा हा कोर्स पूर्ण केला। त्यानंतर 12-0 याचा वापर केला 25 किलो, तोही 1 दिवसाआड 2-2 किलो प्रमाणे केला। त्यानंतर 3ऱ्या महिन्यामध्ये 0050 या खताचे 25 किलो 2 दिवसाआड 2-2 किलो या प्रमाणामध्ये आम्ही त्याचे ड्रिप वाटे देत गेलो। त्यानंतर पीक चांगलं जोमदार आलं। 3 महिन्यापर्यंत कुठल्याच रोगाचा प्रादुर्भाव याच्यामध्ये झाला नाही। त्याच्यानंतर करपा या रोगाचा परिणाम जाणवायला लागला आणि कंदकूज हा एक रोग याच्यामध्ये प्रामुख्यानं आढळतो। कंदकूज होऊ नये म्हणून आम्ही थेमेटचा वापर दर 45 दिवसाला 10-10 किलो याचा वापर केला। त्याच्यामुळे कंदकूजपासून आम्ही सुरक्षित पीक काढू शकलो। त्यानंतर करपाची वेळोवेळी फवारणी करून याला नियंत्रणात ठेवावं लागतं।
यावर्षी दुष्काळी परिस्थितीतही एका एकरातल्या आलं पिकातून 150 क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. 5,000 रुपयांच्या दराप्रमाणे 7.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे. 1.5 लाख रुपयांचा खर्च वजा जाता 6 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे. यंदा पाऊसमान पर्जन्यमान कमी असून सुद्धा पाण्याचा काटकसरीने वापर करून आम्ही आता हे जे पीक शेतामध्ये निर्माण केलं आहे, पर्जन्यमान कमी असल्यामुळे आम्हाला यंदा हे 150 क्विंटलपर्यंत जाईल. कारण याच्यापूर्वी 2011ला ज्यावेळेस आम्ही ह्याच क्षेत्रामध्ये जे अद्रकाचं उत्पादन घेतलं होतं, त्यावेळेस 185 क्विंटल अद्रकाचं उत्पादन निर्माण झालं. आणि आता पर्जन्यमान कमी असल्यामुळे 150 क्विंटल निघेल म्हणून अपेक्षित आहे 150 क्विंटलची. आणि गेल्या वर्षीचे भाव 8,200 होते, पण यंदा आता सध्या बाजारामध्ये 5,000चा भाव चालू आहे. 150 क्विंटलप्रमाणे 5,000चा भाव म्हणजे 7.5 लाख रुपये आम्हाला अपेक्षित उत्पादन आहे. त्यामध्ये 1.5 लाख रुपयाचा खर्च जरी गेला तर 6 लाख रुपये दुसरं कुठलंच पीक आम्हाला एकरी उत्पादन देत नाही. आमचे मित्र अमर मुरके जवळजवळ अद्रकाचे पीक 5 वर्षापासून घेतात. आम्ही जाता येता त्यांच्या अद्रकाचे पीक पाहून आम्हालाही उत्सुकता झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पण यावर्षी अद्रकाचे 1.5 एकर पीक घेतलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनावरून आमच्या शेतीमध्ये पीक जोमात आलेलं आहे. अमर मुरके यांनी आले पिकाचं योग्य नियोजन केल्यानं 4 वर्षांपासून पाण्याचा योग्य वापर करून चांगला नफा मिळवत आहेत. दुष्काळी परिस्थितीत इतर शेतकऱ्यांनीही पाण्याचं योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्राचा वापर केल्यास त्यांनाही चांगलं आर्थिक उत्पन्न मिळवता येईल. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर.